महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमचं ओम ग्राफिकच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये। आणि आजचा जो व्हिडिओ आहे तो खूप महत्त्वपूर्ण आणि तुमच्या जो माहितीचा झालेला आहे। तर आजचा जो व्हिडिओ आहे तो म्हणजे तुमचे सर्व काही एडिटिंग क्षेत्रातले प्रॉब्लेम आहेत ते सॉल्व करणार आहे। तर आता बऱ्याच जणांच्या कमेंट येतात आपल्या व्हिडिओच्या खाली की भावा पासवर्ड बरोबर नाही, पासवर्ड रॉंग आहे, तू पासवर्ड चुकीचा देतो किंवा पिक्सेल लॅब वर्क करत नाही किंवा पासवर्ड डाउनलोड होत नाही फाईल, अशा पद्धतीचे खूप सारे प्रश्न असतात तुमचे आपल्या व्हिडिओच्या खाली। आता या सर्व प्रश्नांची उत्तरे मी एकाच व्हिडिओमध्ये देणार आहे। तर व्हिडिओ तुम्हाला काय करायचं आहे, शेवटपर्यंत स्किप न करता बघायचा आहे। या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती मिळून जाईल। तर चला मित्रांनो, आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। मी आता यूट्यूब ओपन करून घेतलेला आहे। त्यानंतर मी आता माझं चॅनलवर जातो। चॅनलवर गेल्यानंतर आता दुसऱ्या नंबरचा जो व्हिडिओ आहे त्याच्यावर क्लिक करतो। त्याच्यावर क्लिक केल्याच्यानंतर आता ही अडथळे झालेली ही कट करून टाकायची तुम्हाला, हिचं काही संबंध नाही आपल्याला। आणि खाली तुम्हाला और देखे वर क्लिक करायचं आहे, व्हिडिओच्या खालती जायचं आहे, वर स्क्रोल करायचं आहे। त्यानंतर इथं गणेश विसर्जन PLF नावाने एक तुम्हाला दिसेल, त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं लिंकवर क्लिक केल्यानंतर ते लिंक गुगल ड्राईव्हवर ओपन होईल। ओपन झाल्याच्यानंतर वर तुम्हाला आयकॉन दिसेल डाउनलोडचं, त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर थोडा वेळ लागल्याच्यानंतर आता तुम्ही थोडासा वेळ लागेल आणि इथं बघू शकता तुम्ही, इथं फिर भी डाउनलोड करेवर क्लिक करायचं आहे। क्लिक केल्याच्यानंतर परत थोडासा टाईम लागेल क्लिक केल्याच्यानंतर, तर तुम्हाला थोडंसं वेट करायचं आहे इथं पण, आणि थोडा टाईम लागणार मित्रांनो, कारण नेट जे आहे ते माझं स्लो चालतं आहे। क्लिक करायचं, बघू शकता आता जी आपली फाईल आहे ती PL फाईल किंवा zip फाईल म्हणू शकता तुम्ही, ती डाउनलोड होत आहे आणि वर तुम्हाला इथं दिसत आहे, बघू शकता डाउनलोड झालेलं। आता जी फाईल आपण आता डाउनलोड केली तिला पासवर्ड आहे आणि तो पासवर्ड कुठे टाकायचा ते मी सांगणार आहे। तर तुम्हाला काय करायचं आहे, एका RR या ॲप्लिकेशनची गरज पडणार आहे। त्या ॲप्लिकेशन आपल्या टेलिग्रामवर किंवा प्ले स्टोअरवर तुम्हाला मिळून जाईल, त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्याच्यानंतर आता तुम्हाला काय करायचं आहे, तर इथं जे आहे ते डाउनलोडचं फोल्डर्स तुम्हाला शोधून घ्यायचं आहे या ॲपमध्ये। आणि डाउनलोडचं फोल्डर शोधून घेतल्याच्यानंतर जी आपली आता काही PNG ज्या नावाने होते त्या PNGचं नाव म्हणजे ज्या zip फाईलचं नाव बघायचं, नाव काय होतं ते आता मी बघतोय, गणेश विसर्जन मिरवणूक zip अशा पद्धतीने आपल्या zip फाईलचं नाव होतं। तर ते नाव इथं शोधून घ्यायचं आहे, गणेश विसर्जन zip अशा पद्धतीने। तर तुम्हाला या फोल्डरमध्ये शोधायचं नाही, अशी zip फाईल तुम्हाला अशा पद्धतीत दिसेल, रंगीत लाल, निळा आणि हिरवा रंगाच्या अशा पद्धतीने तुम्हाला zip फाईल ती असेल दिसेल। अशा पद्धतीची जर तुम्ही एक्स्ट्रॅक्ट केली पासवर्ड टाकून, तर अशा पद्धतीची फाईल जी आहे ते एक्स्ट्रॅक्ट होणार नाही। त्यासाठी तुम्हाला अशाच पद्धतीची फाईल लागेल आणि अशाच पद्धतीची तुम्हाला दिसणार। आता इथं बघू शकता आपण शोधून घेऊया इथं गणेश विसर्जन। आता इथं बघू शकता इथं आपली आलेली आहे गणेश विसर्जन मिरवणूक PLF फाईल। आता तुम्हाला इथं तारीख पण दाखवते केव्हा आपण डाउनलोड केली, 19/9/2024 टाईम सगळं वेळ दाखवत असतं इथं। तर आता तुम्हाला काय करायचं आहे, याच्यावर क्लिक करायचं आहे, राईटवर या बॉक्समध्ये क्लिक करायचं आहे, तिथं राईटचं चिन्ह येऊन जाईल, बघू शकता राईटचं चिन्ह आलेलं आहे। त्यानंतर वर तुम्हाला डिलीटच्या साईडला 2 ऑप्शन दिसतील, त्याच्यातलं जे डिलीटच्या साईडचं ऑप्शन आहे ते वर बाण दाखवतं आहे डाउनलोडसारखा, त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्याच्यावर क्लिक केल्याच्यानंतर इथं तुम्हाला काहीही करायचं नाही, कोणती सेटिंग चॉईस करायची नाही, तर डायरेक्ट खाली तुम्हाला ओकेचं ऑप्शन दिसून जाईल, ओकेच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। आता मी इथं पासवर्ड टाकतो पण पासवर्ड तुम्हाला दिसणार नाही। तर त्या ॲपमध्ये असं काय आहे की त्याचा या ॲपचा स्क्रीनशॉट पण घेता येत नाही तुम्हाला, आणि तुम्ही जर व्हिडिओ बनवला तर त्याचं जे पासवर्ड टाकलेला आहे कुठल्या पण PL फाईलला तो पासवर्ड दिसत नाही स्क्रीन रेकॉर्डिंग केल्यानंतर, असा दिसतो पण स्क्रीन रेकॉर्डिंग केल्यानंतर। तर मी आता तुम्हाला समजण्यासाठी मी काय करतो,
दुसऱ्या कशावर तरी जातो. ही आधी PL फाईल जी आहे एक्स्ट्रॅक्ट करून घेतो. तर मी कॉपी केलेलं आहे ते मी इथं पेस्ट करून घेतो आणि पेस्ट केल्यानंतर ओकेवर क्लिक करतो. बघू शकता माझी जी PL फाईल आहे ते एक्स्ट्रॅक्ट झालेली आहे. तर आता बरेच जण तुम्ही डेमोसाठी, आता समजा हा आपला पासवर्ड आहे, समजा हा पासवर्ड नाही आहे पण पासवर्ड आहे आणि मी तुम्हाला दोन पार्टमध्ये दिलेला आहे. वर तुम्हाला दिसतंय अशा पद्धतीचं तुम्हाला पासवर्ड दिसणार, व्हिडिओमध्ये अलग अलग दिसणार, पण पहिले स्टार्टिंगला तरी दिसणार एक आणि एक नंतर लास्टला तरी दिसणार, मधात कुठे पण अशा पद्धतीने अलग अलग तुम्हाला दिसून जाईल. तर आता मी तुम्हाला एकत्र दाखवतो इथं. तर आता समजा याच्यावर 20 आहे, तर 20 आणि डबल 20 आहे, 20 टाकून घेतलं मी. तर तुम्हाला 20 टाकून घेतल्याच्यानंतर आता काय करायचं आहे, या दोन्हीच्या मध्ये जे आहे ते तुम्हाला पेज द्यायचा नाही. पेज जर दिला तर तुमची जी PL फाईल आहे ती ओपन होणार नाही. एक सलग टाकायचे तुम्हाला, म्हणजे एकाला एक चिटकून टाकायचे. 20-20 असं दोनदा जर असेल तर 20-20 4 वेळेस टाकून द्यायचे आणि खाली तुम्हाला ओकेवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमची जी फाईल आहे ते एक्स्ट्रॅक्ट होऊन जाईल. आता त्यानंतर जो तिसरा प्रश्न आहे तो म्हणजे आपला पिक्सल लॅबमध्ये PL फाईल कशी ॲड करायची ते पण सांगतो मी तुम्हाला. त्यासाठी तुम्हाला पिक्सल लॅब हे ओपन करून घ्यायचं आहे. आता ओपन करून घेतो आहे मी. ओपन करून घेतल्याच्यानंतर आता लक्ष देऊन बघा, तुम्हाला वर 3 डॉट दिसतील राईट साईडला, 3 डॉटवर क्लिक करायचं आहे. ओपन PL फाईल दिसेल खालून 3 नंबरला, त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. अशा पद्धतीचे येऊन जाईल तुमच्या पुढे. त्यानंतर आता आपण जी PL फाईल डाउनलोड केलेली आहे ते इथं डाउनलोडचं फोल्डर तुम्हाला शोधून घ्यायचं आहे. कुठं आहे ते तुम्ही ज्या पण फोल्डरमध्ये केले असेल तो फोल्डर इथं शोधून घ्यायचं आहे. तर आपण आता डाउनलोडमध्ये केलेले आहे ते शोधून घेतो आहे. आणि जर तुमचं इथं फोल्डर गावत नसेल, वर तुम्हाला एक बाण दिसेल त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमचे जे आणखी काही फोल्डर असतील ते इथे येऊन जातील. आणि आल्याच्यानंतर आता बघू शकता इथे डाउनलोडचं आहे, डाउनलोडवर मी क्लिक करतो आणि आपल्याला आता इथं शोधून घ्यायचे गणेश विसर्जन मिरवणूक. त्याच्या जी फाईलला नाव होतं ते नाव इथं शोधून घ्यायचे. तर बघू शकता हे जे नाव आहे आपलं गणेश विसर्जन मिरवणूक PLV फाईल, याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. परत एकदा क्लिक करायचं आहे आणि तुमची ही आहे ती PL फाईल. आता PL फाईल तुम्हाला ॲड करण्यासाठी काय करायचं आहे, इथं विसर्जन गणेश विसर्जन PLV अशा पद्धतीत तुम्हाला निळे दिसेल. तर निळी असेल तर ती PL फाईल असेल असं समजू शकता तुम्ही. त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि इथं ओपन अँड ॲडवर क्लिक करायचं आहे. आणि बघू शकता तुमची जी PL फाईल आहे तुमच्या मेन स्क्रीनवर म्हणजे पिक्सल लॅबच्या ते ओपन झालेली दिसेल. जर इथं ओपन झालेली दिसेल तर इथं माय प्रोजेक्ट तुमच्यापाशी ऑप्शन आला असेल आणि आधीपासून असेल तर तुम्हाला याच्यावर क्लिक करायचं आहे. आणि बघू शकता 1 नंबरला जी आत्ताची आपण PL फाईल लोड केलेली आहे पिक्सल लॅबमध्ये ते वरती दाखवत आहे. तर अशाच पद्धतीची सर्व माहिती तुम्हाला समजली असेल मी अशी आशा करतो आणि व्हिडिओला इथंच थांबवतो. तर चला मित्रांनो, भेटूया अशा एका नवीन टॉपिकवर पुढच्या व्हिडिओवर. तोपर्यंत धन्यवाद.